धरणांमध्ये गत वर्षांच्या तुलनेत यावर्षी मुबलक पाणीसाठा। मुंबईच्या धरणातील पाणीसाठा 75.79%वर, धरण भरल्यानं मुंबईकरांना दिलासा। स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड शहर देशात अव्वल। दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार। कराड पालिकेनं सलग 6व्यांदा पटकावला पुरस्कार। ई बाईक टॅक्सी विरोधात आज मुंबईत आंदोलन। पुण्यातून 2000 चालक आंदोलनाला होणार सहभागी। मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन। पुणे शहरात 17 जुलैला पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पाणी पुरवठा बंद राहील। कबुतरांसाठी नागरी वस्तीबाहेर उद्यान उभारणार, मंत्री उदय सामंतांची माहिती। कबुतरखाने बंद केल्याच्या घोषणेनंतर कबुतरांमुळे होणाऱ्या संभाव्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रायगडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर हक्कभंग आणणार। खासदार सुनील तटकरेंची आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी। कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवणार नाही, तटकरेंचा इशारा। मुंबई लोकलमध्ये गेल्या 8 वर्षात 8273 प्रवाशांनी जीव गमावला। रेल्वे रुळांवर अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना आणि रेल्वेतून पडल्यानं प्रवाशांचा मृत्यू। विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून पुण्यातील 34 गावांच्या कर वसुलीला स्थगिती। या गावातील कर वसुली संदर्भात तातडीनं निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पालिकेचं सरकारला पत्र। उच्च महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक। वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशीन। मध्य रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार। ठाकुर्ली स्थानकात सकाळी 6:30 ते 7 पर्यंत तिकीट खिडकी असते बंद। मशीनद्वारे तिकीट काढण्याच्या रेल्वेच्या सूचना। पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावं, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचं मुंबईत पहिलं शोरूम आज सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित राहणार। डोंबिवलीत पालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारतीतील रहिवासी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार। रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी पालिकेची पुन्हा नोटीस। संयुक्त फेरीवाला महासंघ आणि फेरीवाले संघटना मुंबईत आझाद मैदानात आज आंदोलन करणार। फेरीवाल्यांना जोपर्यंत विक्रीसाठी पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत कारवाई न करण्याची पालिकेला मागणी। किल्ले रायगडावर लेखक दीपक नागवेकर यांच्या मोरपंखी पुस्तकाचं प्रकाशन। सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 13व्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या हस्ते प्रकाशन। हिंगोली जिल्ह्यातील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था। अनेक प्रवासी निवारांमध्ये मोठे गवत वाढले। काही प्रवासी निवाऱ्यांची पडझड। दुरुस्तीकडे किंवा निगराणीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। जालन्यात 211 पैकी केवळ एकाच शाळेला सीबीएसई पॅटर्नची मान्यता। शाळेत सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली पालकांची लूट। अनधिकृत शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची पालकांकडून मागणी। इंदापुरातील खंडोबा माळ इथल्या स्मशानभूमीच्या कामात दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप। स्मशानभूमीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर होऊनही कामात दिरंगाई। तत्काळ काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलनाचा नागरिकांचा इशारा। सांगलीत पालिका क्षेत्रात उद्यान विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपासून पगार नाही। मानधनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन। पुण्यात ढोल पथकांच्या सरावाला सुरुवात। गणेशोत्सवासाठी शहरातील ढोल पथकं सज्ज। पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत विमान धावपट्टीवरून माघारी वळवलं। तांत्रिक दुरुस्तीनंतर विमानाचं पुन्हा उड्डाण। वसईत तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या नाल्यावरील स्लॅब कोसळला। यापूर्वीही स्लॅब कोसळल्यानंतर केवळ डागडुजी केल्यानं नागरिक संतप्त। धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये अज्ञाताकडून बॅनरबाजी। धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत अज्ञाताकडून आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह।
रत्नागिरीतील 847 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली. 5 वर्षासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत. धाराशिवमध्ये अतिक्रमणावर कारवाई व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यानं ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं धरणे आंदोलन. सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरपीआय आठवले पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. नवी मुंबईत हॉटेल ओनर्स असोसिएशन तर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या करप्रणाली विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. शेकडो कावड यात्रींकडून महादेवाला जलाभिषेक. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त. राज्य सरकारने वाढवलेल्या भरमसाठ वॅट विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचा चंद्रपुरात निषेध मोर्चा. व्यापारी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले असून सुमारे 650हून अधिक बार परमिट रूम बंद होते. छत्रपती संभाजीनगरात थकीत मालमत्ता करावर मनपाकडून मालमत्ता कर वसुली शिबिर. 95% व्याजमाफीची योजना आणली. त्याचा लाभ सर्वांनी व्हावा त्यासाठी कर वसुली शिबिर घेण्याचे आदेश. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 37 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण. काहींनी पहिल्यांदा स्वतःहून उभं राहून पावलं टाकली. हे दृश्य पाहताच उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू. अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. वॅट, उत्पादन शुल्क, वार्षिक परवाना शुल्कातील शासनाच्या अतिरिक्त करवाढी विरोधात वसई विरार हॉटेल असोसिएशनचं आंदोलन. जवळपास 500च्या वर वसई तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक सहभागी. करवाढी विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचा बंद. जिल्हा परमिट रूम बार असोसिएशन आक्रमक. मुंबई पालिकेच्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारच नाही. 3 महिन्यांपासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांना पगारच नाही. कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लाडक्या बहिणींना चाप. योजनेतील 83,000 महिलांचे अर्ज बाद. सप्टेंबर 2024 पासून नव्या नोंदणीचं पोर्टलही बंद. रत्नागिरीतील लांजा शहर बार अँड असोसिएशन आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीनं सरकारने अन्यायकारक वाढवलेले कर रद्द करण्याबाबत पुकारला बंद. वाशिममध्ये बार मालक आणि हॉटेल चालकांकडून बंद पुकारण्यात आला. सर्व परमिट रूम, हॉटेल्स आणि बार बंद ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परभणीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात 10वी 12वी तसेच इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देत गौरव. रायगडमधील समाजसेवक सुरेश भुवाड यांचा कुणबी समाज भूषण पुरस्कारानं सन्मान. कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धनच्या वतीनं पुरस्कार. माजी आमदार तुकाराम सुर्वे उपस्थित. सोलापूरमधील संघर्ष योद्धा फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 100 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. जुन्नरमधील कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात रस्त्याची दुरवस्था. प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास. महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. रत्नागिरीमधील मासेमारी बंदीचा संप. तरी देखील दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात दिवसा मासेमारी सुरू. स्थानिक मासेमारींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरमधील खडसंगीच्या सामाजिक वनीकरणाच्या खोलीत शिरलं अस्वल. नागरिकांनी आरडाओरडा करून अस्वलाला पळवून लावला. वाशिममधील अंचळ गावात स्मशानभूमीची दयनीय अवस्था. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. शोकाकुल कुटुंबियांना त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागतोय. प्रवीण गायकवाडांवर हल्ला प्रकरण. हल्लेखोर दीपक काटेबाबत नवी अपडेट समोर. विमानतळावर जिवंत काडतूस प्रकरणी काटेवर गुन्हा दाखल. दीपक काटे 27 दिवस येरवडा कारागृहात होता.
सांगलीमध्ये राज्य सरकारच्या परमिट रूम करवाढी विरोधात हॉटेल चालकांचा मोर्चा. जिल्ह्यातल्या सर्व परमिट रूम हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये मोर्चा. आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर पालिका ऍक्शन मोडवर. दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर बसणार दंड. छत्रपती संभाजीनगर महापालिका ठोठावणार 5,000चा दंड. साईबाबांचं समाधी मंदिराचं दर्शन आता जगभर पोहोचवलं जाणार. साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर युट्यूबवर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. निवडणुकीत भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे. वर्षावरील बैठकीत फडणवीसांच्या आमदारांना सूचना. तुम्हाला पूर्ण ताकद मी देणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सूचना. पालकमंत्री नसल्यानं रायगडच्या विकास कामांवर परिणाम. खासदार सुनील तटकरेंची अप्रत्यक्ष कबुली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून अपेक्षा व्यक्त. पुण्यात उद्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काँग्रेसची बैठक. पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी बैठक. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्त्वाची बैठक. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार. महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची ठरणार रणनीती. सरकारमधील मंत्र्यांचे व्हिडिओ, वादग्रस्त वक्तव्य याबाबत विरोधक सरकारला घेरणार. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. वायबी चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वतीनं आज मीरा रोडमध्ये आम्ही मराठी आम्ही भारतीय भाषा संवाद कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. नाशिकमध्ये मनसेच्या 3 दिवसीय शिबिराचं आयोजन. राज ठाकरे आज मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. विजय मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची पोलीस महासंचालकांना पत्रातून मागणी. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा सांगलीत संभाजी ब्रिगेडसह सामाजिक संघटनांकडून निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी. सातारा जिल्ह्याचे राजधानी सातारा असं नामकरण करावं. शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी. वर्ध्याच्या आर्वीमध्ये मतदारसंघात आमदार सुमित वानखेडेंचा सत्कार. शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी वानखेडेंनी उपस्थित केला होता प्रश्न. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महागाव तालुक्यातील गुंजमधील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. विविध प्रकारची माहिती देखील जाणून घेतली. नांदेडचे भाजप आमदार राजेश पवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल. डीडीआर अशोक भिलारेंना केली शिवीगाळ. नरसी सेवा सोसायटीत प्रशासक नेमण्यावरून वाद. पावसाळी अधिवेशनाचे काही दिवस बाकी, मात्र विरोधी पक्षनेत्याची निवड अद्याप नाहीच. आज सभागृहात शिक्षण विभागाच्या प्रश्नावर चर्चा होणार. दुपारनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील चर्चा. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात. मुंबई उपनगरात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार. हवामान खात्याचा अंदाज. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. घाटमाथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस. कोयना धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडणार. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा पाठशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना योजनेविषयी सखोल मार्गदर्शन भारतीय कृषी विमा कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर बाबासाहेब इनकर यांनी केलं. ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यात पावसानं फिरवली पाठ, खरीप पीक धोक्यात, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न. नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याची घटना, आग लागल्याचं वेळेतच लक्षात आल्यानं होणारी दुर्घटना टळली. बीडमध्ये बिबट्यानं 8 शेळ्यांचा फडशा पाडला, महिला शेतकऱ्याची वनमंत्र्याकडे पिंजऱ्याची मागणी. अलिबाग मुरुड मार्गावर बारशिव गावाजवळ भरधाव कारची मोटरसायकलला धडक, मोटरसायकलवरील दोघेही जागीच ठार. रेवदंडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डेमध्ये घराला आग लागली, आग लागल्यानं मोठं आर्थिक नुकसान. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर, स्थानिक ग्रामस्थांकडून आग आटोक्यात. पालघरमधील वाडा तालुक्यातील कुडुससह 29 प्रदूषणकारी कारखान्यांना टाळे ठोकण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय, कारखान्यातील प्रदूषणामुळे स्थानिक आक्रमक. पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक या ठिकाणी वाहन विक्री करणाऱ्या दुकानातील दुचाकीला आग, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. पैठण तालुक्यातील बालाजी मंदिरात चोरी, चोरट्यांनी फोडली दानपेटी, पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू. हिंगोलीमधील बेलुरा या ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, विलास गुठ्ठे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव. अमरावती शहरात 24 तासात 2 हत्या, मित्रानेच केली मित्राची हत्या, किरकोळ कारणावरून घरात घुसून हत्या केल्याची माहिती. जालन्याच्या खरपुडी रोड परिसरात पिस्तूल बाळगणारा एक जण जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीकडून 1 पिस्तूल आणि 3 काडतूस जप्त. मुंबईत कोकेनच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक, केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या DRI अधिकाऱ्यांकडून अटक, महिलेच्या शरीरातून 6,65,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. पुण्यात पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला अटक, 1 पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस असा 21,000चा ऐवज जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.